हॅलो हाय नमस्कार. आज मस्तपैकी एक नवीन रेसिपी परत तुमच्याबरोबर शेअर करते. ब्रेकफास्ट रेसिपी आहे. टिफिनसाठी तर खूपच छान ही रेसिपी आहे आणि एकदम पोटभरीची आणि झटपट होणारी आणि सगळ्यात मेन म्हणजे कमीत कमी साहित्यातली आहे. चला तर मग वेळ न घालवता आज आपण बनवूया पोह्याचे थालीपीठ. खूप साधी सिंपल पटकन होणारी रेसिपी असल्यामुळे वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया. इथे मेजरिंग कपचा 1 कप मी पोहे घेतले. पोहे कोणतेही घ्या, पातळ घ्या, जाड घ्या, कोणत्याही प्रकारचे पोहे घेतले तरीसुद्धा चालतील. ते आधी पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. आधी 2-3 तास सगळं त्याच्यातला जो काही व्हाईटपणा आहे, सगळी पावडर वगैरे असते ती सगळी व्यवस्थित घालवून पूर्णपणे आधी तो धुवून घ्यायचे. चांगले चोळून व्यवस्थित घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा कप पाणी टाकून ते पोहे एक 15-20 मिनटं भिजायला ठेवूया. पोहे चांगले भिजलेले आहे. त्याच्यातलं एक्स्ट्रा जे पाणी आलेलं आहे ते आपल्याला असं पूर्णपणे असं प्रेस करून काढून घ्यायचे आणि पोहे पूर्णपणे आपल्याला सुके घ्यायचे. छान अगदी एकदम मऊ लगदा होईल असे आपल्याला ते पोहे सगळे पाणी काढून घ्यायचे आहेत. आता हे आपल्याला पूर्णपणे ना असे कुस्करून काढायचे पोहे. अशा पद्धतीने सगळे व्यवस्थित असे आपण ते कुस्करूया. आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्धा कप गव्हाचं पीठ, अर्धा कप बेसन म्हणजे चणा डाळीचं पीठ, थोडासा कांदा बारीक चिरून टाकूया, थोडी कोथिंबीर बारीक चिरून टाकूया. थालीपीठ म्हटलं ना की त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं थालीपीठ असले की त्याच्यामध्ये कोथिंबीरीचं प्रमाण थोडं जास्त असेल ना तर खूप चांगलं लागतं. आता त्याच्यामध्ये हिरवी मिरची बारीक चिरून टाकूया. 1 टीस्पून धणा पावडर, 1 टीस्पून जिरा पावडर, 1 टीस्पून लाल तिखट, चवीनुसार मीठ टाकूया आणि सगळं काही ना आधी व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे. कारण आपले पोहे ओले आहेत. पोह्यामध्ये थोड्याशा प्रमाणात तरी पाण्याचं प्रमाण हे असतंच. त्याच्यामुळे पूर्णपणे आधी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि मग लागेल तसं अगदी थोडं थोडं करून पाणी त्याच्यामध्ये टाकून आपल्याला ते पीठ भिजवून घ्यायचं आहे. इथे एक लक्षात ठेवा, कारण का की जरासंही पाण्याचं प्रमाण जास्त झालं की आपलं थालीपीठचं जे, कारण का हे आता आपण तुम्ही भिजवल्यानंतर त्याला परत असं थोडंसं पाणी सुटतं. त्यामुळे भिजवताना थोडं घट्ट प्रमाणात भिजवा, कारण का थोडा वेळ गेला ना की ते अजून नरम होत जातं. म्हणून जेव्हा कधी बनवायचं असतील ना थालीपीठ त्याच्याच थोडं आधी हे पीठ भिजवून घ्यायचं. बराच वेळ आधी भिजवून ठेवायचं नाही, कारण का ते लगेच नरम पडतं. आता आपलं पीठ व्यवस्थित भिजवून झालेलं आहे. आता इथे मी एक बटर पेपर घेतला आहे किंवा तुम्ही असं ओलं कापड घ्या किंवा प्लॅस्टिकची पिशवी वगैरे असेल तसं घेतलं तरी चालेल. आणि जेवढ्या साईजमध्ये तुम्हाला थालीपीठ बनवायचं आहे तेवढ्या साईजमध्ये ते तुम्ही घेऊन असं व्यवस्थित असं सगळीकडे, आणि जेवढं पातळ असं कराल ना तेवढं खूप छान अगदी लागतं. ते एकदम जाड करू नका आणि मधून पण छानपैकी शिजायला पाहिजे ना ते, तर त्यासाठी आपण आहे ना मध्ये त्याला आहे ना असे छोटे 3 होल पाडून घ्यायचे की जेणेकरून मध्ये ते नरम आणि साईडनी कडक असं न होता सगळीकडनं एकसमान शिजलं पाहिजे. त्यासाठी असं आपण होल पाडून घेतलेत. आता इथे मी ना एक तवा घेतला आहे. तव्यावरती म्हणजे एका पॅनवरती आपण थोडंसं तेल टाकायचं आहे. आपल्याला की एकदम डीप फ्राय करायचं नाही आहे, थोडं तेल टाकायचं. तेल गरम झालं की आपण ते थालीपीठ दोन्ही साईडनी छानपैकी एकदम गोल्डन क्रिस्पी असं होईपर्यंत शेकवून घ्यायचं आहे. हे बघा थालीपीठ हे नरम असतं, त्याच्यामुळे टाकण्याची पद्धत ही अशीच ठेवली तर उत्तम होईल. कारण का हातावर घेऊन टाकायचं म्हटलं तर ते थोडंसं नरम असतं, कारण का पोह्याचं असल्यामुळे त्याच्यामध्ये मॉइश्चर भरपूर असतं, ओलेपणा जास्त असतो. त्याच्यामुळे शक्यतो अशाच पद्धतीने आपण त्याच्या तव्यावरती टाकून ते शेकवून घ्यायचं आहे. म्हणून हे एकदम डीप फ्राय न करता अशा पद्धतीने शेकवून घ्यायचं आणि दोन्ही साईडनी मस्तपैकी एकदम गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत सुंदरपैकी असं खरपूस असं ते भाजून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीने सुंदरपैकी भाजून घ्यायचं. मग तुम्ही लोणचं, चटणी किंवा सगळ्यात उत्तम म्हणजे दह्याबरोबर खूप सुंदर लागतं अगदी हे थालीपीठ. आता एक्स्ट्रा काय असं तेल असेल ना ते असं जरासं निथळून घ्यायचं. अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे थालीपीठसुद्धा करून घ्यायचे आहेत.
हे बघा असंचपैकी सुंदर असे आपले पोह्याचे थालीपीठ झालेले आहेत. करायला सोपे, खायला टेस्टी अशी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करा. तुम्ही या पद्धतीने ट्राय करा आणि तुमची कशी बनते तीही मला कमेंट्स करून सांगा. तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा. मुलांच्या टिफिनसाठी बनवा, ब्रेकफास्टसाठी बनवा किंवा संध्याकाळची छोटी भूक असेल ना तर त्याच्यासाठी सुद्धा बनवा. चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत.